आपल्याला जर एक सदृढ आणि हेल्दी बाळ हवं असेल, तर त्याचं जी पायरी आहे ना, ती गर्भसंस्कार किंवा बीजसंस्कार म्हणजे आईकडून ओवम येत असतं, वडिलांकडून स्पर्म असे हे 2 फॅक्टर एकत्र येतात, तेव्हा गर्भ किंवा एम्ब्रिओ बनत असतो. आणि जेव्हा हे बीज म्हणजे हे दोन्ही बीज जर हेल्दी असणार आहेत, तर नक्कीच एक छान असं एम्ब्रिओ तयार होणार आहे त्याच्यापासून. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर जेव्हा पण आपल्याकडे एखादं कपल जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी ॲडवाईस मागायला येतात, तेव्हा आपण ह्या दोघांचं सुद्धा बीज व्यवस्थित बनावं यासाठी काही औषधं त्यांना देतो, काही पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन त्यांच्याकडून करवून घेतो आणि ह्याचाच रिझल्ट म्हणजे बीज चांगलं होतं आणि त्या बीजाचा संयोग व्यवस्थित होतो, प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. आणि तू जसं बोलली गर्भसंस्कार, आता जेव्हा हा हेल्दी एम्ब्रिओ तिकडे एम्बिड होतोय त्या हेल्दी युटेरसमध्ये, तेव्हा मग त्याच्यावरती गर्भसंस्कार करणं हे खूपच गरजेचं असतं.